गोष्ट 2019ची आहे. ठाकरेंच्या घराण्यातील पहिलाच माणूस हा निवडणूक लढवण्याची तयारी करत होता. पहिल्यांदाच एखादा ठाकरे थेट जनतेतून निवडणूक लढवणार याची जोरदार चर्चाही सुरू होती. आदित्य ठाकरे यांना आमदार करण्याची पूर्ण तयारी केली जात होती. प्लॅनिंग सुरू होतं आणि मतदार संघ देखील ठरलेला होता. पण एक माणूस सोबत आला तर हा प्लॅन यशस्वी होणार होता. तो माणूस म्हणजे सचिन अहिर आणि मतदार संघ होता वरळी. वरळीमध्ये आदित्य ठाकरेंना आमदार व्हायचं असेल तर सचिन अहिर हे सोबत असले पाहिजेत हे ठाकरेंना चांगलंच माहिती होतं. कदाचित ते विरोधातही नकोत हे ठाकरेंना माहिती होतं. त्यामुळे तेव्हा सत्तेत असलेल्या शिवसेनेने सचिन अहिर यांना पक्षात घेतलं. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तेव्हाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष असलेल्या सचिन अहिर यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश झाला होता. तेव्हा वरळीमध्ये शिवसेनेचेच सुनील शिंदे हे आमदार होते, ज्यांनी 2014 मध्ये सचिन अहिर यांचा पराभव केलेला होता. वरळीत एक विद्यमान आमदार आणि एक माजी आमदार सोबत असल्यामुळे आदित्य ठाकरेंचा विजय तसा पक्का झाला होता आणि ते 72% मतं घेऊन 2019 मध्ये पहिल्यांदा आमदार सुद्धा झाले. पुढे मग मवियाचं सरकार आलं. सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांना शिवसेनेने म्हणजे ठाकरेंनी विधान परिषदेवर संधी दिली आणि शिवसेनेत नंतर फूट देखील पडली. 2019च्या विधानसभा निवडणुकीत वरळीत काय झालं तर आदित्य ठाकरे 72% मतांवरून 44% मतांवर आले. शिवसेनेचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्यापेक्षा केवळ 8,000 मतं जास्त त्यांना मिळाली आणि ते थोडक्यात आमदार झाले. सचिन अहिर आणि सुनील शिंदे हे दोन विधान परिषदेचे आमदार सोबत असताना आदित्य ठाकरे यांना वरळीतली ही निवडणूक जड गेली होती. आता तेच सचिन अहिर हे ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेंकडे आलेले आहेत. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून अचानक अर्ज भरला आणि सगळे चकित झाले. आदित्य ठाकरेंसोबत सावलीसारखा राहणारा हा माणूस अचानक पक्ष बदलतो आणि याची भनकही कुणाला लागलेली नाही. हेच यातलं आश्चर्य. सचिन अहिर फुटल्याने वरळीचं राजकारण आणि एकूणच गणित बदलणार आहे, कारण वरळीत त्यांची मोठी ताकद आहे. सचिन अहिर यांनी 1993 मध्ये कामगार संघटनेच्या माध्यमातून राजकारणाला सुरुवात केली. वरळीमध्ये दहीहंडी, वरळी फेस्टिवल त्यासारखे मोठे कार्यक्रम सुद्धा ते घेत आले. 1999 मध्ये सचिन अहिर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा विधानसभेवर आमदार झाले. पुढे 2004-2009 मध्ये त्यांनी आमदारकी राखली. 2009 मध्ये ते वरळीचे आमदार देखील होते. 2009 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये त्यांची गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती. त्यामुळे आधी कामगार संघटनेच्या माध्यमातून आणि नंतर आमदार म्हणून या भागात सचिन अहिर यांचं वर्चस्व आहे. चांगलं नेटवर्क कामगारांमध्ये आहे आणि मराठी बहुल कामगार पट्टाच शिवसेनेची मोठी ताकद राहिलेला आहे. आणि त्याच पट्ट्यात सचिन अहिर हे राष्ट्रवादीच्या माध्यमातून आधी शिवसेनेला आव्हान देत होते. आता तेच आव्हान आदित्य ठाकरेंसमोर त्यांचं असणार आहे. आदित्य ठाकरे यांना सर्वात सुरक्षित मतदारसंघ सोडल्यामुळे त्यांना बक्षीस म्हणून विधान परिषद देखील देण्यात आली होती. पुढे गेली अनेक वर्ष सातत्याने आमदार म्हणून ते वरळीत काम करतात. आता त्याच वरळीत आदित्य ठाकरेंची ताकद कमी होऊन सचिन अहिर हे समोर विरोधात उभे असतील, जे कदाचित 2029 मध्ये वरळीमध्ये आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेचे उमेदवार देखील असू शकतात. शिवाय वरळीतील शिवसेनेचं पक्ष संघटन सुद्धा त्यामुळे धोक्यात आलेलं आहे. वरळीत विशेष लक्ष देण्यासाठी एकनाथ शिंदेंकडे माणूस नव्हता. तेच काम आता सचिन अहिरांकडून शिंदे करून घेतील. शिवसेना ठाकरे पक्षात सचिन अहिर यांच्याकडे आणखीन एक महत्त्वाची जबाबदारी होती, ती म्हणजे पुण्याचे संपर्क प्रमुख. पुणे जिल्ह्यातील पक्षाचे निर्णय हे सचिन अहिर घ्यायचे. पक्ष संघटन बांधणीपासून ते उमेदवार निवड यात सचिन अहिर यांची महत्त्वाची भूमिका असायची. त्यामुळे सचिन अहिर यांनी पुढे जाऊन पुण्यात ठाकरेंना धक्के दिले तर नवल वाटू नये. त्यामुळे कामगार संघटनांमध्ये, वरळीमध्ये आणि पुण्यामध्ये सचिन अहिर हे ठाकरेंना दणके देतील हे मात्र नक्की आहे. आता राहिला प्रश्न अपात्रतेचा. तर विधान परिषदेत आमदार असलेले सचिन अहिर हे 2022 पासून आमदार आहेत. ते जेव्हा आमदार झाले तेव्हा मूळ शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले होते. एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्याआधी त्याच 40 आमदारांपैकी काही आमदारांनी सचिन अहिर यांना मतदान केलं होतं. सचिन अहिर आमदार झाले त्याच रात्री एकनाथ शिंदेंचं बंड झालं होतं. पुढे अपात्रतेच्या विषयावर दोन्हीकडचे आमदार अपात्र होणार नाहीत असा निर्णय हा सभागृहात देण्यात आलेला होता. त्यामुळे सचिन अहिर आता पक्ष बदलतात म्हणून तेव्हाच्या निर्णयानुसार ते अपात्र होतील का हाच प्रश्न आहे. आता ही प्रक्रिया थोडी किचकट आहे, पण जरी अपात्रतेचा विषय आला तर सचिन अहिर राजीनामा देऊन पुन्हा आमदार सहज होऊ शकतात, कारण पोटनिवडणुकीत संख्याबळ हे महायुतीकडेच जास्त आहे. त्यामुळे सचिन अहिरांच्या बाबतीत तशी फारशी अडचण
राहणार नाही. मात्र त्या बदल्यात आता उपसभापतीपद जे महत्वाचं आहे ते सचिन अहिर यांनी पदरात पाडून घेतलंय हे मात्र नक्की. आता त्या बदल्यात ठाकरेंना ते किती धक्के देतात आणि वरळीत आदित्य ठाकरेंना किती अडचणीत आणतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे. पण एकूणच सचिन अहिर यांच्या जाण्यामुळे दक्षिण मुंबईत मराठी बहुल पट्ट्यात एकनाथ शिंदेची ताकद ही वाढणार आहे. आणि सगळ्यात मोठा धक्का जर आपण म्हणू शकतो तर तो उद्धव ठाकरेंपेक्षा आदित्य ठाकरेंना असणार आहे. कारण सचिन अहिर यांच्यामुळे वरळीतलं राजकारण, राजकीय समीकरण, राजकीय गणित ही बदलणार आहेत. त्यामुळे पुढे जे 2-3 वर्ष राहिली आहेत त्यात आदित्य ठाकरेंना आपल्याच मतदारसंघात आव्हान हे सचिन अहिर यांचं असणार आहे. आता सचिन अहिर केवळ उपसभापती पदामुळे गेलेत की आणखीन काही कारणं आहेत? सचिन अहिर यांना डावललं जात होतं का? आदित्य ठाकरेंकडून काही चुका झाल्यात का? सचिन अहिर पक्ष सोडताना काय काय बोलतात ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. पण जी काही चर्चा आहे, खासदार फुटल्यानंतर ठाकरेंचे आमदारही फुटू शकतात, त्यातलं पहिलं नाव मात्र विधान परिषदेच्या माध्यमातून सचिन अहिर यांचं समोर आलंय, जे चर्चेतही नव्हतं. आता सचिन अहिर यांच्यानंतर आणखीन काही आमदार ठाकरेंना सोडून शिंदेकडे जातात का? ऑपरेशन टायगर 3 हे सुरू होतं का ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. पण एकूणच वरळीसारख्या भागातला एक महत्त्वाचा नेता जो मंत्री राहिलाय, कामगार संघटनेमध्ये चांगलं काम करतोय, तो ठाकरेंना सोडून शिंदेकडे जातो. मुंबईत हा धक्का मानला जातो. याविषयी तुमचं मतही कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब देखील करा.